जो जीता वही सिकंदर, जिसने ठोका वही धर्मेंदर. सध्या हिंदुस्थानात राजकीय शापात जळत आहे. पंतप्रधान गृहमंत्री मुंबईच्या गल्लीबोळात फिरत आहे, पण मणिपूरला जाऊ शकत नाही. त्यांना पूर्ण खात्री आहे मुंबईत रात्रीच खेळ चालतो, तरी कोणाची वाकडे तिकडे पाऊल टाकण्याची हिंमत नाही. कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसेना तसेच ठाकरे सतर्क आहेत. 92-93 असो वा कसाबचा हल्ला असो, गुन्हेगारांना कोपरावर ढोपरावर सरपटायला लावले. काहींना देश सोडून कायमचे मायभूमीतूनच परागंदा व्हावे लागले. महाराष्ट्रात एक मराठा लाख मराठा व राष्ट्रात गर्व से कहो हम हिंदू आहे, हा संदेश सर्वदूर पोहोचला. मुंबई तीच आहे जेथे मंत्री रमेश बागवे यांनी राहुल गांधी यांचे जोडे उचलले होते. फरक इतकाच, गांधी यांचे जागेवर नरेंद्रभाई आहेत, मग बागवे यांच्या सारखी चापलूसी कोणाची. विजेता नेहमी सिकंदरच असतो, त्याच बाजीगर सुद्धा म्हटले जाते. पण चित्रपटांमध्ये ठोकतो त्याला धर्मेंदर म्हणतात. चीन बरोबर विटीदांडू खेळण्यास सुद्धा भिणाऱ्या राजकारण्यांना पाकिस्तान बरोबर क्रिकेट व अणुबॉम्बची बोंबाबोंब करावी, यास नालायकपणा नव्हे तर काय म्हणावे. त्यांना बांगड्या भरायला भाग पाडू म्हणणाऱ्या नालायकांनो, त्यांचा नाद करून तुम्ही देशबांधवांची रोजीरोटी महाग केली. पाक घटनेवर नाही तर बंदुकीच्या गोळीवर चालतो. जो जिंकतो तो सिकंदर. आधी म्हणत होता जास्त मुले होणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटली जाईल, नंतर मंगळसूत्र पाकवाल्यांना विकले जाईल. पाकला मागे रेटण्यात जवानांनी मोठा हातभार लावला. त्यांच्या पत्नींबद्दल आमदार बेजबाबदार विधाने करून गेले. शेतकऱ्यांबद्दल मंत्री बेताल बोलून गेले. तरुणांना मुलींबद्दल प्रेम असेल तर उचलून आणून देतो असे मुंबईतील आमदार म्हणून गेले. येथे पाकचा संबंध येतो कुठे? कसाबला बिर्याणी खाऊ घातली म्हणे जेलमध्ये, कायद्याला चारा देतात काय? पंतप्रधान गृहमंत्री मुंबई महाराष्ट्रात येऊन काही बाई बोलून गेले, याचे तरकट आकलना पलीकडचे होय. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा, आदर्श घोटाळा असे अनेक घोटाळेबाज मांडीवर घेऊन मंत्री संत्री केले. केजरीवाल यांच्यावर 100 कोटींचा आरोप, ईडीने मात्र 1000 कोटी जप्त केल्याचे कोर्टात सांगितले. आता हेच 1000 कोटी मुंबई, नगर, पुणे, कोकण, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सोलापुरात वाटल्याचे उघड झाले आहे. कोर्ट 1000 कोटींचा हिशोब कोणाकडे मागणार आहे, त्याची उत्तरे मिळायला हवी. ठाकरेंनी धोत्रे, पायजमे, पॅन्टी, लुंग्या सोडून तुम्हाला मैदानात आणले. ही मुंबई आहे, नाद करायचा नाही. मुंबईत गर्दी जास्तच होती, त्यात मशालेची धग. शिवाजी पार्क मिळाले म्हणून लोक मिळतातच असे नाही, ते दिसून आले. नरक यातना भोगणाऱ्या परिवारातील तरुणाचे रुपडे धर्मेंदर यांनी चित्रपटात साकारले. अनेक आसामींना त्यांनी आपल्या डॅशिंग फौलादी हाताने जमिनीवर नाक रगडायला भाग पाडले. त्यात बगावत, धर्मवीर, लोहा, जिने नहीं दूंगा, जान हथेली पे, इंसानियत के दुश्मन, क्रोधी, करिश्मा कुदरत का, गुलामी, बाजी, तीसरी अदालत, आजाद, आंखें, पाप को जलाकर राग कर दूंगा, अल्लाह ने जंग, हुकूमत, चरस, राम बलराम, शोले, जानी दोस्त, पापी देवता, खतरों के खिलाड़ी, राज तिलक, मेरा गांव मेरा देश, क्षत्रिय, फरिश्ते, नाकाबंदी, कर्तव्य, सोने पे सुहागा, आग या आग अशा भडक चित्रपटांत एक तर पोलीस किंवा अन्याय झालेला तरुण अशा भूमिका वठविल्या. राजकारणी अजिबात नाही, त्यामुळे नेते असो वा खलनायकांच्या ठोस्यास ठोसा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचाच वारसा त्यांच्या मुलांनीही चालविला. घायल, घातक, दामिनी, इंडियन, अर्जुन, आग का गोला, सलाखे असले चित्रपट केले. 2.5 किलो का हात हा परफेक्ट संवाद. राजकारणात धर्मेंदर कोण होईल? ठाकरेंनी सर्वच गमावले, परंतु लोकांना मिसळून खूप काही कमावले. आजही राजकारणात त्यांची चलती आहे. हातांना काम, पोटाला अन्न हेच आमचे हिंदुत्व सांगतात. त्यामुळेच लोकांचा भरोसा वाढला आहे. जिसने ठोका वही धर्मेंदर. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.